नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 101. भक्ती योग म्हणजेच गीतेतला 12वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. भक्ती म्हटलं की बरेचदा आपल्या मनात एकच गोष्ट येते. देवासमोर सगळे काही मांडूया. काय पाहिजे, काय नको ते सगळं त्याला सांगूया. अशा अनेक अपेक्षा देवासमोर आपण व्यक्त करतो. मात्र आपली मनापासून दर्शवलेली भक्ती आपल्याला देवाकडून एक गोष्ट हक्काने मागण्याची मदत करते. ती काय गोष्ट असेल? जाणून घेऊया आजच्या या भागात. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. हा 12व्या अध्यायातील 8वा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुझे मन तू माझ्यावर स्थिर कर आणि तुझी बुद्धी मला समर्पित कर, मग तू नेहमीच माझ्यात राहशील. यात काही शंका नाही. मागच्या भागात आपण श्रीकृष्णांच्या अव्यक्त, निर्गुण किंवा अनमॅनिफेस्टेड फॉर्म बद्दल बोललो. भगवंतांचे हे रूप म्हणजे एक प्रकारे अमूर्त किंवा ॲब्स्ट्रॅक्ट आहे. मात्र साधकाने दर्शवलेली जाणीव किंवा अवेअरनेस त्याला या अव्यक्त रूपाच्या जवळ नेईल. अवघड असले तरी थोडे कष्ट घेतले की हळूहळू सगळे समजेल आणि जमेल देखील. भगवंतांच्या सगुण ब्रह्म म्हणजे मॅनिफेस्टेड फॉर्मवर आपले लक्ष केंद्रित करणे एका साधकाला सोपे वाटते. निर्गुण रूपात भगवंतांचे स्मरण करणे म्हणजे आपल्या भौतिक आणि शारीरिक जीवनाला विसरता आले पाहिजे. शारीरिक जाणीव किंवा बॉडी कॉन्शियसनेस आले की शरीराला भूक किंवा तहान लागली, थंडी वाजली की लगेच आपले लक्ष या गोष्टींकडे वळते. मग एखादा साधक मन लावून भगवंतांचे स्मरण कसे करू शकेल? याकरता 6व्या श्लोकात श्रीकृष्ण अनन्य भक्ती किंवा अनन्य योग याबद्दल अर्जुनाला सांगतात. याचा अर्थ काय असेल? बरेचदा आपण एखाद्या देवाची पूजा करत असताना काहीतरी मागत असतो. मला एखादा प्रोजेक्ट किंवा प्रमोशन मिळू दे, एखादी फॉरेन ट्रिप होऊ दे, माझा रिझल्ट चांगला येऊ दे, किंवा एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी मागतो. यात चुकीचे असे काही नाही. मात्र अनन्य योग म्हणजे जरा वेगळे. अनन्य योगात आपण आपले सर्व हे श्रीकृष्णांना समर्पित करतो. एखादी कृती, मग ती मोठी असो किंवा लहान, सगळे काही ही भगवंतांसाठीच असते. अभ्यास म्हणजे श्रीकृष्ण आपली परीक्षा घेत असणार. घरच्यांसाठी बनवलेले जेवण म्हणजे खरं तर श्रीकृष्णांसाठी केलेले जेवण. थोडक्यात आपण एक प्रकारे कर्मयोग या दिशेने काम करतो. जे काही करू ते आपले धर्म समजून करू आणि यात मला काय मिळेल अशी अपेक्षा न ठेवता. मात्र वाईट कृती या देखील भगवंतांकरताच आहेत आणि म्हणून मला काहीच होणार नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर देर इज सम बॅड न्यूज. कृतीचे फळ हे तुमच्या हेतूवर अवलंबून असते आणि कुठलाही हेतू जर धर्माच्या आड येत असेल तर त्याचे परिणाम हे वाईट कर्म हे देखील आपल्याला भोगावे लागतील. 7व्या श्लोकात श्रीकृष्ण याच अनन्य भक्तीविषयी एक महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, तेषामहं समुद्धर्थ मृत्यू संसार सागरात. म्हणजे अशा साधकाला मीच या जन्म आणि मृत्यू या संसाराच्या महासागरातून वाचवू शकतो. पुढे ते म्हणतात, भवामी न चिरात पार्थ. म्हणजे या बाबतीत मी उशीर करत नाही.
आणि याकरता मय्यावेशित चेतसाम म्हणजे साधकाचे मन हे त्याने परमात्म्यावर केंद्रित केले पाहिजे. भक्ती म्हणजे केवळ आपण श्रीकृष्णांसाठी काय करतो हेच नव्हे. भक्ती म्हणजे एक प्रकारचा विश्वास. आपण जितकं प्रेम भगवंतांना देतो तेवढेच ते देखील आपले संरक्षण करतील आणि मोक्षसुद्धा देतील. हे तुम्हाला सहज पटेल असे नाही, मात्र ट्राय करायला काहीच हरकत नाही. कुठे लांब डोंगरावर चढून देवाचा नमस्कार करा असे तर नाही करायचे. एक भावना मनात निर्माण करायची आहे. ते तर सहज शक्य आहे, नाही का? भक्ती आणि श्रीकृष्ण यांच्याबद्दल बोलायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.